15 जून 2025 रोजी MS सेटची जी एक्झाम झाली त्यामधील पेपर 2 लॉ सब्जेक्टचा एक्सपेक्टेड आन्सर की आज आपण बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज इनकरेक्ट? डॅमेजेस आर अवॉर्डेड फॉर. ऑप्शन डी याचा बरोबर आहे. व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्ट. 2 नंबरचा नंबर 2 आपण बघूया. अन ऑब्लिगेशन अंडर स्यू जेनेरिस इज अ बेस फॉर प्रिव्हेन्शन ऑफ. ऑप्शन नंबर ए ह्याचा बरोबर आहे. अनजस्ट इनरिचमेंट. क्वेश्चन नंबर 3 बघूया. मॅलाफिसेन्स अप्लायज टू. ऑप्शन नंबर बी ह्याचा बरोबर आहे. अनलॉफुल ॲक्ट विच आर ॲक्शनेबल पर से अँड डू नॉट रिक्वायर प्रूफ ऑफ इंटेन्शन और मोटिव्ह. क्वेश्चन नंबर 4 बघूया. द कोर्ट हेल्ड दॅट स्टेट वॉज अंडर कॉन्स्टिट्यूशनल लायबिलिटी टू पे कंपन्सेशन विच ऑल्सो अप्लायज टू नॉन सिटिझन्स इन द केस ऑफ. ऑप्शन नंबर ए ह्याचा बरोबर आहे. चेअरमन रेल्वे बोर्ड वर्सेस चंद्रिमा दास. क्वेश्चन नंबर 5 बघूया. वेगन माउंट टेस्ट इज रिलेटेड टू. ऑप्शन ए ह्याचा बरोबर आहे. क्लेम अँड कंपन्सेशन. क्वेश्चन नंबर 6 बघूया. डॅमेजेस विच आर अवॉर्डेड वेन इट इज नेसेसरी टू कंपन्सेट द प्लेंटिफ फेअरली फॉर द इंजुरी ही हॅज इन फॅक्ट सस्टेन्ड आर कॉल्ड. ऑप्शन सी याचा बरोबर आहे. ऑर्डिनरी डॅमेजेस. क्वेश्चन नंबर 7 बघूया. ॲक्ट ऑफ गॉड रॉंगफुल ॲक्ट ऑफ थर्ड पार्टी प्लेंटिफ ओन डिफॉल्ट आर्टिफिशियल वर्क मेन्शनड फॉर कॉमन बेनिफिट ऑफ प्लेंटिफ ऑर डिपेंडंट. It is the consequences of an act done. The authority of statute are the exception of. या ठिकाणी एक्सेप्शन विचारलेलं आहे. एक्सेप्शनवर जास्त लक्ष केंद्रित जर आपण केलं तर बी याचे आन्सर करेक्ट आहे. स्ट्रिक्ट लायबिलिटी. क्वेश्चन नंबर 8 बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज कन्झ्युमर राईट अंडर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. तर ऑल ऑफ दी करेक्ट ह्याचा आन्सर आहे. ऑप्शन नंबर ए. ऑल 1 2 3 ऑप्शन्स आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. इन व्ह्यू ऑफ सेक्शन 140 नो फॉल्ट लायबिलिटी इज टू बी इन्वोक्ड वेन. ऑप्शन नंबर बी याचं बरोबर आहे. डेथ ऑफ परमनंट डिसेबिलिटी हॅज बीन रिझल्टेड फ्रॉम ॲन ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ मोटर व्हेकल ॲक्ट 1988. 10 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर द कंपन्सेशन ॲक्ट 2002 ॲब्यूज ऑफ डॉमिनंट पोझिशन इज एक्सप्लेन्ड अंडर. ऑप्शन नंबर ए याचा बरोबर आहे. सेक्शन 4. 11 नंबरचा क्वेश्चन बघू. An obligation under contract which is under undue influence is a. ऑप्शन सी याचा बरोबर आहे. voidable contract. 12 नंबरचा क्वेश्चन बघूया. When cargo is sent by rail or steamer, loss caused by delayed delivery should be regarded as loss naturally arising in the course of the things was held in. ऑप्शन ए याचा बरोबर आहे. हेडले वर्सेस बॅक्सेंडेल हे या केसमध्ये घडलेलं आहे. क्वेश्चन नंबर 13 बघूया. ए अँड बी जॉईंटली ओ ₹100 to C. A alone pays the amount to C and B not knowingly the fact of B pays ₹100 again to C. Whether B can. Option B याचं बरोबर आहे. B can recover the amount under section 72 of the Contract Act 1872. 14 नंबरचा क्वेश्चन बघूया. A pledge by now owner is not valid is an universal accepted principle of law, but section 178 of the Indian Contract Act 1872 makes it valid if it was made by. मर्कंटाईल एजंट आहे याचं उत्तर. ऑप्शन सी. 15 नंबरचा क्वेश्चन बघूया. नो प्रॉपर्टी इन द गुड्स ऑफ ट्रान्सफर्ड टू द बायर अनलेस अँड अँटिल द गुड्स आर. ऑप्शन ए याचं बरोबर आहे. असर्टेन गुड्स. 16 नंबरचा क्वेश्चन बघूया. अ मायनर इज नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू द व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. अ मायनर मे बी पार्टनर बाय लिमिटेड लायबिलिटी. मायनर ॲज अ पार्टी टू द ॲग्रीमेंट. द पार्टनरशिप डीड इज. ह्याचं 50-50 उत्तर या ठिकाणी आपण ऑप्शन बी येऊ शकतं बहुतेक याचं. वाईड कॉन्ट्रॅक्ट किंवा मग ऑप्शन डी सुद्धा ह्याचं आन्सर होऊ शकतं. बेनिफिशियल कॉन्ट्रॅक्ट. 17 नंबरचा क्वेश्चन बघूया. द स्पेशल रूल्स ऑफ एव्हिडन्स रिगार्डिंग द प्रिझम्पशन ॲज टू नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. तर स्पेशल रूल्स ऑफ एव्हिडन्स हे सेक्शन 118 ते 122 मध्ये सांगितलेले आहेत. ऑप्शन डी याचं बरोबर आहे. 18 नंबरचा क्वेश्चन बघूया. अ प्रमोटर्स कॉन्ट्रॅक्ट ॲज एजंट मेक्स हिम पर्सनली लायबल वॉज हेल्ड इन. ऑप्शन ए बरोबर आहे. केलनर वर्सेस बक्स्टर. 19 नंबरचा क्वेश्चन बघूया. द फर्स्ट डायरेक्टर्स ऑफ द कंपनी आर टू बी अपॉइंटेड बाय. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. द सबस्क्रायबर ऑफ द ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. द सबस्क्रायबर्स ऑफ द मेमोरंडम ऑफ असोसिएशन. 20 नंबरचा क्वेश्चन बघूया. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स of every company has ensured that the company spent in every financial year of the average net profit of the company during the
last 3 preceding financial years in pursuance of the recommendation of ऑप्शन सी याचं बरोबर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑप्शन सी याचं बरोबर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी अंडर CSR पॉलिसी ऑफ द कंपनी. 21 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर मिताक्षरा हू अमंग द फॉलोइंग हॅव इक्वल राईट बाय बर्थ इन द जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी वेन द फादर इज अलाइव्ह. ऑप्शन बी ह्याचं करेक्ट आहे सन, ग्रँडसन अँड ग्रेट ग्रँडसन. आपण हे जे बघतोय हा क्वेश्चन पेपर सेट सी आहे. सेट सीनुसार आपण बघतोय क्वेश्चनचा सिक्वेन्स. तुमच्या सेट कुठला आला आहे त्यानुसार तुम्ही बघा. क्वेश्चन नंबर 22 बघूया. हू अमंग द फॉलोइंग इज नॉट एंटायटल्ड टू गिव्ह द चाइल्ड इन अडॉप्शन अंडर हिंदू लॉ. नॉट विचारलं या ठिकाणी, त्यामुळं ऑप्शन बी हे बरोबर आहे ॲडॉप्टिव्ह पॅरेंट्स. 23 नंबरचा क्वेश्चन बघूया. द कोर्ट शॅल डिसाइड अपॉन द डायव्होर्स पिटिशन ओनली आफ्टर डॅश डॅश ऑफ फायलिंग ऑफ डायव्होर्स पिटिशन अंडर सेक्शन 13B. ऑप्शन सी याचं बरोबर आहे 6 months. 24 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच हिंदू लॉ स्कूल रेकग्नायझेस जॉईंट ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी बाय बर्थ. ऑप्शन ए बरोबर आहे मिताक्षरा. 25 नंबरचा क्वेश्चन बघूया. लॉंग टर्म रिलेशनशिप्स कॅन नॉट बी डीम्ड टू बी अ वॉक इन अँड वॉक आउट रिलेशनशिप अँड दॅट द पार्टीज आर प्रिझ्युम्ड टू बी मॅरिड. तर खुशबू वर्सेस कनी अम्मल या केसमध्ये सांगितलेलं आहे. ऑप्शन ए याचं बरोबर आहे. 26 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच सेक्शन ऑफ द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 एम्पॉवर्स द कोर्ट टू अल्टर द अमाऊंट ऑफ मेंटेनन्स. सेक्शन 25 मध्ये सांगितलेलं आहे. ऑप्शन सी याचं बरोबर आहे. 27 नंबरचा क्वेश्चन बघूया. डोनेशन मॉर्टिस कॉजा मीन्स डेथ बेड गिफ्ट. बी ऑप्शन बरोबर आहे. 28 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज वन ऑफ द मेन चॅलेंजेस इन इम्प्लिमेंटेशन ऑफ युनिफॉर्म सिव्हिल कोड इन इंडिया. ऑप्शन बी याचा बरोबर आहे रिलिजियस डायव्हर्सिटी अँड सेंटिमेंट्स. 29 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन गॉलियन्स केस द कोर्ट ओपिन्ड दॅट द पर्पज ऑफ डायव्होर्स लॉ वॉज नॉट टू पनिश द गिल्टी स्पाउस बट टू प्रोटेक्ट द इनोसंट स्पाउस. दिस ओपिनियन गेव बर्थ टू. इथं गेव बर्थ टू असं विचारलेलं आहे. ॲक्च्युली हे बेस फॉल्ट थेअरी ऑफ डायव्होर्स याच्यावर हे बेस आहे, पण दिस ओपिनियन गेव बर्थ टू मॉडर्न थेअरी ऑफ डायव्होर्स. ऑप्शन डी याचं बरोबर आहे. 30 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर हिंदू लॉ सपिंडा रिलेशनशिप्स एक्सटेंड टू द एक्सटेंट ऑफ. ऑप्शन सी याचं बरोबर आहे 3 and 5 जनरेशन इन द ॲक्सेंट ऑफ मदर अँड फादर रिस्पेक्टिव्हली. 31 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट कॉज्ड येलोईंग अँड कोरोजन ऑफ द मार्बल ऑफ ताजमहाल. ऑप्शन सी याचं बरोबर आहे सल्फर डायऑक्साईड. 32 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट वॉज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बेसल कन्व्हेन्शन 1989. ऑप्शन बी बरोबर आहे टू रिड्यूस द जनरेशन अँड मुवमेंट ऑफ हॅझार्डस अँड अदर वेस्ट. 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. सुंदरबन 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. सुंदरबन रिजन ऑफ 33 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. सुंदरबन रिजन ऑफ वेस्ट बंगाल ॲज पर कोस्टल झोन मॅनेजमेंट नोटिफिकेशन 2019 इज नोन ॲज. याचा आन्सर आहे ऑप्शन बी क्रिटिकली वल्नरेबल कोस्टल एरिया. ऑप्शन बी याचं बरोबर आहे क्रिटिकली वल्नरेबल कोस्टल एरिया. 34 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर रूल 4 ऑफ हॅझार्डस अँड अदर वेस्ट रूल्स 2016 हू शॅल रिस्पॉन्सिबल फॉर सेफ अँड एन्व्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट ऑफ हॅझार्डस अँड अदर वेस्ट्स. ऑप्शन सी याचं बरोबर आहे ऑक्युपायर. 35 नंबरचा क्वेश्चन बघूया. मॅक्झिमम हाऊ मेनी ज्युडिशियल मेंबर्स मे बी देअर इन नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. मॅक्झिमम विचारलेला आहे. ऑप्शन डी याचं बरोबर आहे 20. मिनिमम 10 लागतात तिथं. 36 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू हॅज क्लासिफाईड ह्युमन राईट्स ॲज फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन अँड थर्ड जनरेशन ह्युमन राईट्स. ऑप्शन ए याचं बरोबर आहे कॅरेल वेसेक. 37 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट डज द 37 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. व्हॉट डज द राईट टू डिसाईड 37 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट डज द राईट टू डिसाईड पॉलिटिकल स्टेटस अँड टू फ्रीली परस्यू इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट नोन ॲज. ऑप्शन सी याचं बरोबर आहे राईट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन. 38 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच इन्स्ट्रुमेंट इज सेड टू बी द माइन फ्रॉम विच अदर कन्व्हेन्शन्स ॲज वेल ॲज नॅशनल कॉन्स्टिट्यूशन्स प्रोटेक्टिंग these rights have been and are being queried. ऑप्शन बी याचं बरोबर आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स.
UDHR नुसार हे होतं. नंबरचं क्वेश्चन बघूया. 39 नंबरचं क्वेश्चन बघूया. विच इज द फर्स्ट ग्लोबली बाइंडिंग ट्रीटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स सिव्हिल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स. ऑप्शन नंबर सी याचा बरोबर आहे. द कन्व्हेन्शन ऑन दी राईट्स ऑफ द चाइल्ड. ऑप्शन सी ह्याचं बरोबर आहे. द कन्व्हेन्शन ऑफ द राईट्स ऑफ द चाइल्ड. 40 नंबरचं क्वेश्चन बघूया. विच अमंग्स द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. नॉट विचारलेला आहे बघा इथं. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. इनॅक्ट द लॉज फॉर वेलफेअर अँड मायनॉरिटीज. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. इनॅक्ट द लॉज फॉर वेलफेअर ऑफ मायनॉरिटीज. 41 नंबरचा क्वेश्चन बघूया. ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ॲग्रीमेंट ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पार्ट 2 मेन्शनड अंडर विच. ऑप्शन्स दिलेत खाली काही. आर्टिकल 9 to 14 रिलेट्स टू कॉपीराइट अँड रिलेटेड राईट्स. आर्टिकल 25-26 रिलेटेड टू पेटंट्स. आर्टिकल 22-24 रिलेटेड टू जिओग्राफिकल इंडिकेशन. आर्टिकल 15 and 15 to 21 रिलेट्स टू ट्रेडमार्क. तर पेटंटच्या रिलेटेड हा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे. त्यामुळे ऑप्शन डी हा बरोबर आहे. ओनली 1, 3 and 4 ऑप्शन्स आर करेक्ट. त्यामुळे ऑप्शन डी याचं उत्तर आहे. 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. 42 नंबरचा क्वेश्चन बघूया. द पॅरिस कन्व्हेन्शन. खाली ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन ए ह्याचा बरोबर आहे. ओनली 1, 2 and 4 आर करेक्ट. ऑप्शन जो 3 दिलेला आहे, देर आर मोर दॅन 240 पार्टिसिपेटिंग मेंबर्स कंट्रीज, हे इनकरेक्ट आहे. यातलं 180 कंट्रीज होत्या तिथं त्यावेळेला. त्यामुळे ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. 43 नंबरचा क्वेश्चन बघूया. द बर्न कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ लिटररी आर्टिस्टिक वर्क्स 9 सप्टेंबर 1886 डिपेंड्स अपॉन. तर ऑप्शन बी याचं करेक्ट आहे. नॅशनल ट्रीटमेंट, ॲटोमॅटिक प्रोटेक्शन अँड इंडिपेंडन्स. 44 नंबरचा क्वेश्चन बघूया. द कॉपीराइट ॲक्ट 1957 डज नॉट रेकग्नाइज एनी कॉपीराइट इन डॅश डॅश. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. अँड आयडियावर कधीच कॉपीराइट लागू शकत नाही. 45 नंबरचा क्वेश्चन बघूया. द फर्स्ट लेजिस्लेशन इन इंडिया रिलेटिंग टू पेटेंट वॉज द ॲक्ट 6 of 1856. दिस लेजिस्लेशन हॅज. ऑप्शन्स दिलेत खाली काही. यामधील ऑप्शन ए हा करेक्ट आहे. ओनली 1, 2, 3 आर करेक्ट. ऑप्शन ए याचं करेक्ट आहे. 46 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन्फ्रिंजमेंट ऑफ रजिस्टर्ड ट्रेडमार्क डेल्ट अंडर विच सेक्शन ऑफ ट्रेडमार्क ॲक्ट 1999. इन्फ्रिंजमेंटचा सेक्शन आहे सेक्शन 29. त्यामुळे ऑप्शन सी हे बरोबर आहे. 47 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर सेक्शन ऑफ 47 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर सेक्शन 3 ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ॲक्ट 1999 द कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाईन अँड ट्रेडमार्क इज ऑल्सो अपॉइंटेड ॲज डॅश डॅश ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स. रजिस्ट्रार हे याचं उत्तर आहे. ऑप्शन बी. 48 नंबरचा क्वेश्न बघूया. अकॉर्डिंग टू सेक्शन 8 ऑफ द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 विच ऑफ द फॉलोइंग अथॉरिटी इज इस्टॅब्लिश्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू रेग्युलेट ट्रान्सफर अँड यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी रिसोर्सेस ॲट द नॅशनल लेवल. ऑप्शन सी याचं बरोबर आहे. द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. 49 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर सेक्शन 62 ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट provides a person aggrieved by the decision of the cyber appellate tribunal may file an appeal to the high court within. ऑप्शन आहे याचं बरोबर आहे. विदिन 60 days. 50वा क्वेश्चन बघूया आपण. ॲज पर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट सेक्शन whoever intentionally or knowingly captures, publishes or transmit the image of a private area of any person shall be punished under. ऑप्शन सी याचं करेक्ट आहे. 3 years imprisonment with 2 lakh rupees fine or both. IT ॲक्टच्या सेक्शन 66E मध्ये याचं आपल्याला हे आन्सर मिळेल. 51 क्वेश्चन बघूया. द फॉलोइंग 3-fold इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स अट्रॅक्ट्स विच मॉडेल ऑफ गव्हर्नमेंट. खाली ऑप्शन्स दिलेत. ते ऑप्शन्स तुम्ही वाचून घ्या. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए फेडरलिझम. 52 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू प्रेफर्स टू कॉल इंडियन फेडरलिझम ॲज कोऑपरेटिव्ह फेडरलिझम which produce a strong central government yet it does not necessarily result its weak provincial governments that are largely administrative agencies for central policies. तर ऑप्शन डी याचं बरोबर आहे. ग्रॅनविल ऑस्टिन. 53 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू हॅज इन्सिस्टेड दॅट रूल ऑफ लॉ मस्ट रन क्लोज टू रूल ऑफ लाईफ. इट कॅन नॉट गो ऑफ ऑर टँजंट फ्रॉम लाईफ प्रॉब्लेम. ऑप्शन बी याचं बरोबर आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर. 54 नंबरचा क्वेश्चन बघूया. द मोस्ट सिग्निफिकंट सुप्रिमसी क्लॉज फाउंड इन विच आर्टिकल ऑफ द युनायटेड स्टेट्स कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 6 मध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळं ऑप्शन सी
हे याचं करेक्ट आन्सर आहे. 55 नंबरचा क्वेश्चन बघूया. कॉन्स्टिट्यूशनमधला हा प्रश्न आहे. जज ऑफ द सुप्रीम कोर्ट शॅल नॉट बी रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट एक्सेप्ट ऑन जॉईंट हाऊस of Parliament by majority of total membership and majority of not less than 2/3 of members present and voting in each house on ground of proved misbehavior or incapacity in question stated in the article. Option D याचं करेक्ट आहे. Article 124 subclause 4. 56 नंबरचा क्वेश्चन बघूया. Under which constitution that no law can be promulgated until they are declared as a constitutional by constitutional council as per Article 61. Option C याचं बरोबर आहे. फ्रान्स. 57 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज आर्टिकल ऑफ द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन रीड्स ॲज द फॉर्मल प्रोसिजर फॉर इनिशिएशन अँड रॅटिफिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स. ऑप्शन सी याचं बरोबर आहे. आर्टिकल 5. 58 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हॅज अमेंडेड आर्टिकल 359 विच now provides that the enforcement of the right to life and liberty under Article 21 cannot be suspended by the President order. ऑप्शन डी याचं बरोबर आहे. 44th अमेंडमेंटमध्ये सांगितलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. तर ऑप्शन डी कॉन्स्टिट्यूशन 44th अमेंडमेंट ॲक्ट 1978 मध्ये. 59 क्वेश्चन बघूया आपण. स्वीडन द फर्स्ट कंट्री टू अडॉप्ट द ऑम्बुड्समॅन institution in the Scandinavian countries in the year. ऑप्शन ए ह्याचं बरोबर आहे. याचं बरोबर आहे. ऑप्शन ए हे ह्याचं उत्तर बरोबर आहे. 1809. 60 नंबरचा क्वेश्चन बघूया. द बिलीफ दॅट ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन इज अ ह्युमन राईट रिफ्लेक्टेड इन विच आर्टिकल ऑफ द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ डिसेंबर 1948. ऑप्शन डी याचं बरोबर आहे. आर्टिकल 19. 61 नंबरचा क्वेश्चन बघूया. द मोस्ट फंडामेंटल फिलॉसॉफिकल ॲझम्पशन ऑफ लिगल पॉझिटिव्हिझम इज. ऑप्शन ए याचं बरोबर आहे. लॉ ॲज इट इज अँड लॉ ऑट टू बी. 62 नंबरचा क्वेश्चन बघूया. अ लॉ इज अ जनरल रूल ऑफ ह्युमन ॲक्शन टेकिंग कॉग्निझन्स ओनली ऑफ एक्सटर्नल ॲक्ट्स इन्फोर्स्ड बाय अ डिटर्मिनेट ऑथॉरिटी हू सेड दिस. ऑप्शन सी याचं बरोबर आहे. हॉलंड. 63 नंबरचा क्वेश्चन बघूया. फिक्शन थेरी इज सपोर्टेड बाय. ऑप्शन ए याचं बरोबर आहे. सॅव्हिग्नी. 64 नंबरचा क्वेश्चन बघूया. लॉ कमिशन ऑफ इंडियन रिकमेंडेड दॅट अडल्ट्री शॅल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ क्राईम देअरफोर शॅल बी डिलीटेड फ्रॉम IPC 1860. दिस रिकमेंडेशन इज बेस्ड ऑन. ऑप्शन डी याचं बरोबर आहे. हे बेस हार्म प्रिन्सिपलवर आहे. 65 नंबरचा क्वेश्चन बघूया. द वर्ड पॉझिशिओ डिनोट्स. ऑप्शन बी बरोबर आहे. फिजिकल कंट्रोल ओव्हर अ थिंग. 66 नंबरचा क्वेश्चन बघूया. ॲनिमस पोसिडेंडी मीन्स. ऑप्शन ए बरोबर आहे ह्याचा. द इंटेंट टू ॲप्रोप्रिएट टू. ऑप्शन ए ह्याचा बरोबर आहे. द इंटेंट टू ॲप्रोप्रिएट टू वनसेल्फ द एक्सक्लुझिव्ह यूज ऑफ द थिंग पजेस्ड. 67 नंबरचा क्वेश्चन बघूया. द डॉक्टरीन ऑफ मेन्सरिया ॲज अ रनिंग थ्रेड इन द फॉर्म ऑफ. ऑप्शन ए ह्याचा बरोबर आहे. इंटेन्शनली अलोन. 68 नंबरचा क्वेश्चन बघूया. Prescription may be defined as the effect of lapse of time creating and destroying rights. It is the operation of time as a vestitive fact. This definition is given by. ऑप्शन ए याचं करेक्ट आहे. सॅलमेंट. 69 नंबरचं क्वेश्चन बघूया. मॅच द फॉलोइंग ज्युरल कोरिलेटिव्स. तर कोरिलेटिव्ज इथं विचारलेलं आहे, त्यामुळं राईटला ड्युटी येणार आहे आणि त्यानुसार राईटचं ड्युटी असलेलं ऑप्शन बी हा करेक्ट असणार आहे. त्यानुसार आपण प्रिव्हिलेजचं जे आन्सर आहे ते नो राईट आहे. पॉवर्सचं जे आहे ते लायबिलिटी आहे. इम्युनिटीचं जे आहे ऑप्शन ते डिसॅबिलिटी आहे. ऑप्शन बी हा याचा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 70 बघूया. हू अमंग द फॉलोइंग डिवायडेड द सोर्सेस ऑफ लॉ इंटू फॉर्मल सोर्सेस अँड मटेरियल सोर्सेस. ऑप्शन डी याचा बरोबर आहे. सॅलमंट. 71 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर विच ऑफ द फॉलोइंग केसेस द प्रिॲम्बल वॉज हेल्ड टू बी पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे अगदीच बेसिक क्वेश्चन आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट आहे. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला AIR 1973 SC 1461. 72 नंबरचा क्वेश्चन बघूया. ऑडिट रिपोर्ट रिलेटिंग टू अकाउंट ऑफ युनियन शॅल बी सबमिटेड बाय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल टू. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 73 नंबरचा क्वेश्चन बघू. विच ऑफ दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट विच रिगार्डेड टू द लॉ मेकिंग पॉवर. आता मला या ठिकाणी 50-50 आन्सर वाटते. ऑप्शन बी किंवा सी असू शकतो. ओरिजिनल आन्सर की आल्यावर त्यात जे दिलं असेल ते करेक्ट आन्सर असेल. 74 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग केसेस सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया
laid down the principle that Article 136 is not a regular form of appeal at all. तर ऑप्शन ए याचं बरोबर आहे, केशवप्रसाद शर्मा वर्सेस इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. 75 नंबरचं क्वेश्चन बघूया. विच ऑफ द अल्टरनेटिव्ह मे बी अडॉप्टेड वेन अ प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी इज लेड बिफोर अ हाऊस ऑफ पार्लमेंट. तर ऑप्शन्स दिलेत त्यांनी, त्या ऑप्शनमधले 1, 2, 3 हे बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 76 question. For how many years from the commencement of the constitution the temporary power to parliament to make laws with respect to certain matters in state list as if they were matters in the concurrent list were provided. Option A is the correct आहे, 5 years. 77 number question. When the chief election commissioner takes leave, his functions shall be taken over by which of the following authorities as decided in the case of TN Session versus Union of India. Option C is a correct answer आहे, the next senior election commissioner. 78 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच अमंग द फॉलोइंग रिगार्डेड मस्ट बी हॅड टू बी गिवन फॉर डिटरमाइनिंग वेदर अ पॉवर इज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर ऑर अ क्वासी ज्युडिशियल पॉवर. ऑप्शन्स दिलेत या ठिकाणी सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत, त्यामुळे ऑप्शन डी हे याचं करेक्ट आन्सर आहे. 1, 2, 3, 4, 5 जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते करेक्ट आहेत. 79 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डज नॉट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ नॅचरल जस्टिस. नॉट विचारलं आहे बघा, त्यामुळे ऑप्शन सी याचं करेक्ट आहे. रूल्स ऑफ नॅचरल जस्टिस आर द कमांड ऑफ द सॉवरिन. क्वेश्चन नंबर 80 बघूया. अंडर विच ऑफ द फॉलोइंग ग्राउंड्स कॅन देअर बी ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ द क्वासी ज्युडिशियल डिसिजन. ऑप्शन्स दिलेले आहेत खाली. बी हे याचं करेक्ट आन्सर आहे, 1, 2 and 3. 81 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू डज नॉट सबस्क्राईब दिस व्ह्यू द इंटरनॅशनल लॉ इज नॉट अ प्रॉपर लॉ. तर डज नॉट विचारलं आहे बघा या ठिकाणी, त्यामुळं ऑप्शन डी हे ओपन हिम हे ऑप्शन करेक्ट आहे. 82 नंबरचा क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू स्टॅच्यूट्स 82 नंबरचा क्वेश्चन बघूया. अकॉर्डिंग टू स्टॅच्यूट ऑफ द इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस द कस्टम इज कन्सिडर्ड डॅश डॅश सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ. या ठिकाणी 60% आन्सर आहे सेकंड येऊ शकते. 40% आपण ए ऑप्शनसुद्धा फर्स्ट सोर्ससुद्धा येऊ शकते. ओरिजिनल आन्सर कीमध्ये याचा आन्सर बघावं लागेल. 83 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ रिकग्निशन. ऑप्शन डी याचं बरोबर आहे, इंडिपेंडंट रिकग्निशन. या ठिकाणी नॉट विचारलेला आहे. 84 नंबरचा क्वेश्चन बघूया. डोमिसियल डिनोट्स द डॅश डॅश ऑफ द पर्सन. ऑप्शन सी याचं बरोबर आहे, रेसिडन्स. डोमिशियल हे रहिवासासाठी डिनोट केलेलं आहे, म्हणजे त्यासाठी आहे ते. 85 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू अमंग द फॉलोइंग कॅन बी एक्स्ट्राडिक्टेड. ऑप्शन डी याचं बरोबर आहे, अन ॲक्युज्ड पर्सन. 86 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ऑप्शन सी याचं बरोबर आहे, युनिसेफ. 87 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅसिफिक मीन्स ऑफ सेटलमेंट. ऑप्शन सी याचं बरोबर आहे, रिप्रायझल. 88 नंबरचा क्वेश्चन बघूया. इन द इयर 1994 इंडिया साइनड द डुंकेल ॲग्रीमेंट डनकेल कन्स्ट्रक्टेड इन. ऑप्शन ए याचं बरोबर आहे, 8 राऊंड उरुग्वे. 89 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू कवर्ड 89 नंबरचा क्वेश्चन बघूया. हू कन्व्हेन्ड 89 नंबरचं क्वेश्चन बघूया. हू कन्व्हेन्ड द हेग कन्व्हेन्शन 1899. बरोबर आहे, एम्परर निकोलस सेकंड. 90 नंबरचं क्वेश्चन बघूया. वेन डज द हाय कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज हॅव ऑब्लिगेशन टू रिस्पेक्ट इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन लॉज. ऑप्शन सी याचं बरोबर आहे, ड्युरिंग पीस टाईम ॲज वेल ॲज आर्म्ड कॉन्फ्लिक्ट. 91 नंबरचं क्वेश्चन बघूया. इथं असर्शन्स दिलेले आहेत, हे वाचून घ्या. असर्शन्स आणि रिझन्स दिलेले आहेत आणि हे बोथ करेक्ट आहेत, त्यामुळं आणि ऑप्शन ए हे याचं करेक्ट येणार आहे. 92 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कम्स अंडर द कॅटेगरी वन हू असिस्ट फेलोनी आफ्टर हिज क्राईम विथ अ व्ह्यू टू शिल्डिंग फ्रॉम जस्टिस. ऑप्शन डी याचं बरोबर आहे, ॲक्सेसरी आफ्टर द फॅक्ट. 93 नंबरचा क्वेश्चन बघूया. द टर्म विक्टीम हॅज बीन डिफाइन्ड अंडर. ऑप्शन ए याचं बरोबर आहे, सेक्शन 2 WA मध्ये याचं CRPCमध्ये दिलेलं आहे विक्टीमची डेफिनेशन. 94 नंबरचा क्वेश्चन बघूया. अ मॅन इन्सर्ट्स अन ऑब्जेक्ट इन टू द
urethra of a woman without her consent, A is liable to punish for the offense of. रेपच्या डेफिनेशनमधूनच यांनी विचारलेलं आहे. ऑप्शन ए याचं बरोबर आहे. रेप येतं याचं आन्सर. 95 नंबरचा क्वेश्चन बघूया. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर्स युझिंग द कोड्स गिवन बिलो. यामध्ये ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट आहे. सीनुसार सगळे मॅच होत आहेत. त्यामुळं थेफ्टचे जे आहे ते डिसऑनेस्टी आहे. रॉंगफुल लॉसचं जे आहे ते मिस्चिफ आहे. डॉमिनियम ओव्हर प्रॉपर्टी त्याचं जे आहे ते क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे. आणि कन्व्हर्जन ऑफ प्रॉपर्टी आहे ते त्याचं क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन आहे. $96 नंबरचा क्वेश्चन बघूया. ह्युमन ट्रॅफिकिंग इज अ फॉर्म ऑफ. ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑर्गनायझ्ड क्राईम. 97 नंबरचा क्वेश्चन बघूया. ए मीट्स बी ऑन हाय रोड्स, shows a pistol and demand B's purse. B in consequences surrender his purse. Here A is committed. आता या ठिकाणी रॉबरीचं क्राईम आहे हा. ऑप्शन सी इज हे करेक्ट आहे याचं. 98 नंबरचा क्वेश्चन. अ क्रिमिनल ॲक्ट डॅश डॅश कन्सिस्ट द एंटायरली बंडल ऑफ ॲक्ट्स or omission tied together with the chain of common intention that have combined to constitute the offense. ऑप्शन ए हे याचं करेक्ट आहे. सेक्शन 34 ऑफ IPC. 99 नंबरचा क्वेश्चन बघूया. द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज. ऑप्शन ए करेक्ट आहे. डिफेन्सिव्ह राईट. 100 नंबरचा क्वेश्चन बघूया. सेक्शन 87 to 93 ऑफ द इंडियन पिनल कोड आर बेस्ड ऑन द मॅक्झिम. ऑप्शन बी आहे. वॉलंटी नॉन फिट इंजुरी आहे. आपण ही जी उत्तरं बघितली आहेत ती एक्सपेक्टेड आन्सर की आहे. ओरिजिनल आन्सर की आल्यावर तुम्ही परत त्यामध्ये चेक करा तुमची उत्तरं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.